तर आपलं झालं पस्का. आपण आलो लाईट हाऊसला, पण इथून एंट्री नाही. गावातून या एसटी येते. खरं यार, खूप भारी वाटत असेल त्यांना. ही गणपतीपुळे ट्रिप हिच्याशिवाय अपूर्ण होती. वेणेश्वर, जयगड, सरळ या बीचवर तसं तर कोण नाहीये, तर तुम्ही तिथे येऊ शकता. पुढे रस्ता अरुंद आहे, वाहने सावकाश चालतात. फक्त एवढंच आहे, गाड्या जरा सुसाट तिथल्या. वाव, काय व्ह्यू आहे यार. तर सुप्रभात मित्रांनो, मी सुमित तुमचं स्वागत करतोय ट्रॅव्हल विथ लोन वुल्फ या आपल्या चॅनलवर. आणि आज गणपतीपुळे दिवस दुसरा. आज आपण चाललोय जयगड एक्सप्लोर करायला. आणि चला मग भेटूया आता बाईकवर डायरेक्ट. खूप भारी व्ह्यू आहे हा इथला. आणि आपल्याला मस्त आहे की आता बीच व्ह्यू भेटणार आहे. तर मालगुण बीच आहे हा. आणि इथे तुम्ही बघू शकता, इथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत. तिथे पर्यटक पण बरेच आले आहेत. मस्त आहे की बीचला लागूनच आपण ट्रॅव्हल करतो. वा, अजून काय हवंय लाईफ मध्ये. कोकणात फिरायला यायचं मस्त आहे की. मला कधीपासून होतं की मला कोकण एक्सप्लोर करायचंय. मी 2 वेळा श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या साईडला आलोय, आपण त्यातून पुढे आलो नव्हतो. स्कुबा डायव्हिंग पण आहे इकडे. वाव, काय व्ह्यू आहे यार, जबरदस्त ना. वेणेश्वर, जयगड, सरळ कंटिन्यू एसटी आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, तुमच्याकडे गाडी नसेल, तुम्ही एसटीने येऊ शकता इथे. पुढे रस्ता अरुंद आहे, वाहने सावकाश चालतात. गावातून या एसटी येते. खरं यार, खूप भारी वाटत असेल त्यांना. जयगड 13 किलोमीटर इथून. फक्त एवढंच आहे, गाड्या जरा सुसाट आहेत तिथल्या. उंडी बीच. चला चला आता या बीचवर थांबलो. आता खूप वेळ आपण फोटो बिटो क्लिक केलेत. या बीचवर तसं तर कोण नाहीये, तर कोणाला शांतता हवी असेल आणि पाण्यात खेळायचं नसेल, फक्त बसून राहायचं, तर उंडी बीच म्हणून पण आहे एक मालगुणच्या पुढे, तर तुम्ही तिथे येऊ शकता. तर आपण आता जाऊया, आता निघूया, आपल्याला जयगडला जायचंय. तर आपण जय विनायक मंदिरला आलोय. गणपतीपुळे जवळच हे JSW गणपती मंदिर. पहिल्याच नजरेत एक वेगळी शांतता जाणवते. मंदिराचा परिसर खूप स्वच्छ आणि व्यवस्थित आहे आणि सगळीकडे एक प्रसन्न वातावरण पसरलेलं आहे. आज जाऊन काही वेळ शांत बसलो. बाहेरचा सगळा गोंगाट जणू थांबला होता. मन अगदी हलकं आणि शांत झाल्यासारखं वाटतं. थोडा वेळ मंदिर परिसरात फिरलो. अशा ठिकाणी वेळ कसा जातो हे कळतच नाही. आम्ही दोघांनी मिळून बाप्पाला नमस्कार केला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. आपलं जय विनायक मंदिर JSW झालेलं आहे आणि आपण चाललो आता जयगडच्या दिशेने. असं मंदिर, हे पण मंदिर खूप भारी आहे आणि मस्त मेंटेन ठेवलंय. आणि इथे विनायकवाडी, इथे राहण्याची पण सोय इथे केली आहे, छान आहे. लाईट हाऊस साठी कुठून आहे? समोर समोर रोड बघतो बघा, हा, ती कमानी आहे, कमानी. त्या अच्छा. कमानीच्या रोडने सरळ जावा. कमालच्या रोडला सरळ ना. हा? फोर्ट साठी मागून आहे ना. कोर्टला किल्ल्यात जायचंय ना. हा. हा समोरचा रोड. अच्छा, हा रोड आहे. हा हा, तिथे पोलीस स्टेशन आहे तिथे बाजूला. हा, पोलीस स्टेशनच्या बाजूला सरळ जायचंय, सरळ. ओके, चालेल.
थँक्यू. वेलकम. चला, तर आपण एक काम करूया. पहिले आता ना लाईट हाऊस करून घेऊया. जा बाबा जा, लय घाई आहे. तिथून कुठून आहेस? हा. ओ भाई साहब, काय व्ह्यू आहे गो. लाईट हाऊसला या साईडने तर काय नाही, मला वाटतं कराडेश्वरच्या इथून एंट्री आहे का. तर आपलं झालं पचका, आपण आलो लाईट हाऊसला, पण इथून एंट्री नाही. पण इथे बघू शकतो, इथे मस्त आहे की असा समुद्र किनारा आहे. आपण इथे टाइमपास न करता रिटर्न चाललोय. लोक तिथेच चाललेत वाटतं. येऊया जाऊ. आणि तो तिथे व्ह्यू बघ ना. पण गणपतीपुळे जवळच हे कराटेश्वर महादेव मंदिर, समुद्राच्या अगदी काठावर बसलेलं एक शांत ठिकाण. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत येताच एक छोटस गणपती मंदिर लागतं. तिथे दर्शन घेतलं आणि मग पुढे मुख्य मंदिरात प्रवेश केला. महादेवाचं हे मंदिर खूप जुनं आहे, पण आजही खूप व्यवस्थित आणि नीट सांभाळलेलं दिसतं. शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि काही क्षण तिथे शांत उभं राहील. मंदिराच्या मागच्या बाजूने खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांनी खाली गेल्यावर समोर समुद्र आणि एक छोटस कुंड दिसतं. महादेवाचा आशीर्वाद घेऊन आणि हा क्षण मनात साठवून आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. कोकणचा प्रवास म्हणजे फक्त समुद्र, बीचेस आणि रस्ते नाहीत. इथे इतिहास आहे आणि इथे साहित्याचा एक समृद्ध वारसा आहे. आज आम्ही आलोय मालगुंड येथे. मराठी साहित्यातील एक मोठं नाव कवी केशवसूत यांची जन्मभूमी. इथेच आहे त्यांचं जुनं घर. बाहेर तुळशी वृंदावन आणि समोर उभा असलेला दीपस्तंभ. घरात शूटिंगला परवानगी नव्हती, पण बाहेरूनच त्या काळाचा एक वेगळा स्पर्श जाणवला. घराच्या मागच्या बाजूला आलो आणि इथे दगडावर कोरलेल्या त्यांच्या कविता पाहायला मिळाल्या. त्या ओळी वाचताना जाणवतं, कविता फक्त शब्द नसतात, त्या भावना असतात, त्या काळाचं प्रतिबिंब असतात.
त्यांच्या कवितांमधून निसर्ग, समाज आणि माणसांच्या भावना खूप सुंदरपणे व्यक्त झालेल्या दिसतात. संग्रहालयाकडे जाताना एक छोटस तळ लागतं, कमळांनी भरलेलं, शांत. या जागेची शांतता तुम्हाला पुढे जाण्याआधी थोडा वेळ थांबायला भाग पाडते. कृष्णाजी केशव दामले मराठी आधुनिक कवितेची सुरुवात करणारे अग्रणी कवी. पुढे आधुनिक मराठी काव्य संपदा दालन आहे. इथे अनेक मराठी कवींची चित्र आणि त्यांच्या कवितांचे काही अंश पाहायला मिळतात. इथून चालताना जाणवतं मराठी कविता किती समृद्ध आहे आणि किती मोठा वारसा आहे आपल्याकडे. यानंतर आम्ही गेलो कवी केशवसूत सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयात. आत जाण्यापूर्वी नाव वहीत नोंदवावं लागतं आणि मग प्रवेश मिळतो या शांत जगात. पुस्तकांचा सुगंध आणि आजूबाजूची शांतता एक वेगळं समाधान देऊन जाते. ग्रंथालयाला जोडून एक छोटस पण सुंदर सभागृह आहे. गणपतीपुळ्याला येताना जर तुम्ही फक्त बीचेस घेऊन परत गेलात तर त्या प्रवासाचा एक महत्वाचा भाग चुकवाल. मालगुंड हे फक्त गाव नाही तर मराठी साहित्यातील एक जिवंत वारसा आहे. इथे येऊन नक्की अनुभव घ्या. चल, हा आता जेवायचं बाकी आहे. आता मालगुंड मध्ये जे मिळेल ते मिळेल, तिथे जेवू आणि रूमवर जाऊ. कुठे आहे ते? Two hours later. आता सनसेटला चाललोय आपण. आरे वाऱ्याला चाललोय. हा मागून एसटी नशीब गाडी काढली पटकन. काल हा जो रोड होता ना पूर्ण पॅक होता. अजिबात गाड्या वळवायला काय गाडी अजिबात पुढे जात नव्हती. आम्ही जेव्हा दर्शनाला गेलेलो या टायमिंगला अजून पण ट्रॅफिक आहे, गाड्या आहेत, त्यामुळे आपण इथून जेवढ्या लवकर गाडी काढू ना तेवढं बरं आहे. तसा टू व्हीलरचा हाच फायदा आहे. बघतो इकडे किती जाम आहे, त्याच्यातून पण आपण गाडी जाऊ शकतो घेऊन. तेच जर मोठी गाडी असती तर थोडा इश्यू झाला असता. हा 5:30 झालेत आणि आपल्याला सनसेट मिस नाही करायचंय. आपण आरेवारीला सनसेट बघणार आहे.
काय मस्त वाटतं बघ ना झाड. हा सनसेट पॉइंट आहे ना. थांबायचं इथे का पुढे जाऊया आणखी. जवळ आहे का आरे बीच इथे. आता वारे बीच कडून आपण चाललोय आरेला. घेताना नाव एकत्रच घेतात आरे वारे, पण आहेत दोन्ही वेगवेगळे बीच. आणि समोर बघतोय आपण आरे बीच. आरे वारेचा हा आयकॉनिक टर्न पहिल्यांदा ट्रॅव्हल विथ लोन वुल्फ या चॅनलवर. क्या बात आहे यार, खरंच. परफेक्ट टर्नलाच थांबलो आपण आणि आमची पिलियन व्हिडिओ शूटिंग चालू आहे. आणि ही आपली लोन वुल्फ जिने आपल्याला साथ दिली आहे. ही गणपतीपुळे ट्रिप हिच्याशिवाय अपूर्ण होती. तर आपण आता आहोत आरेवारेचा जो आयकॉनिक टर्न आहे तिकडे. आणि रोड्स जर बघितले ना तर छोटे रोड आहेत, पण एकदम ॲडव्हेंचर जर कोणाला हवं असेल ना त्यांनी नक्कीच आरेवारेला व्हिजिट करा. खूप भारी रोड आहे. आणि आता दोन्ही ठिकाणी आम्ही सनसेट बघून झालेलो आहे आणि आपण आपल्याला परती जायला जायचं आहे आता. तर भेटू परत, चला.